माझ्याबरोबर आहेत जेट सिंथेसिस संघाचे असिस्टंट कोच सचिन आराध्य. सचिन, हाव आर यू? आय एम फाईन, गुड. ग्रेट. सचिन बरोबर आपण आज गप्पा मांडणार आहोत. जेट सिंथेसिस ही तुझी जी टीम आहे, बेसिकली तुम्ही वर्षभरासाठी तुम्ही लोकांनी क्रिकेट चालू केलेलं आहे आणि त्याचा फायदा या महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंना नक्कीच होतोय. तर त्याबद्दल थोडं आम्हाला सांग ना. आम्ही आत्ता जसं MPLची आमची टीम आहे, तर त्याच पद्धतीनं आम्हीसुद्धा असं विचार केला की पूर्ण वर्षभर प्लेयर्ससाठी काहीतरी करावं. तर अशाने आम्ही ही अकॅडमीचं स्ट्रक्चर आम्ही उभं केलं. त्याच्यामध्ये अंडर-14, अंडर-16, अंडर-19, अंडर-23 आणि सिनियरच्या टीम्स, अशा 5ही टीम्स आत्ता सध्या आमच्या इन्व्हिटेशनच्या लीगमध्ये खेळत आहेत. तर आम्ही असं त्या ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये असा आमचा हेतू होता की जे प्लेयर्स पैशांअभावी खेळू शकत नाहीत, तर त्यांना काहीतरी आम्ही मंथली पेमेंट करून स्कॉलरशिप टाईप असं, तर की त्यांचं क्रिकेटिंग लाईफ वाढेल. तर हा आम्ही विचार करून या सगळ्या पुढं आम्ही आमच्या अकॅडमी ओपन केली आणि त्याच्यामध्ये 7 स्पोर्ट्स या टीमबरोबर आम्ही टायअप केलं. त्यामुळे आम्हाला अंडर-14, 16च्या टीम्स मिळाल्या, 19ची आम्ही क्वालिफाय केली, सिनियरची पण टीम क्वालिफाय केली. त्याचबरोबर 23ची टीम आम्हाला ॲज अ सिनियरची टीम होती म्हणून 23ची टीम मिळाली आम्हाला खेळायला. अप्रतिम. आणि तुमचं ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतोय असं दिसतंय. MPLमध्ये सुद्धा तुमची हाच बंच एकसाथ खेळतो, त्यामुळे तिथे परफॉर्मन्स चांगलं होतं. तुम्हाला ट्रॉफीज पण तुमच्याकडे इतके वर्ष आता आलेल्या आहेत, त्याचाच फायदा. हे तर पहिलंच वर्ष MCने ही उत्तम टुर्नामेंट चालू केलं आहे. तर ह्या टुर्नामेंटबद्दल कसं काय वाटतंय? नाही, एकदम चांगलाच हे केलेलं आहे MCने, कारण वन डे टुर्नामेंट अशी कुठली नाही आहे. जेव्हासुद्धा वन डे, आता जसं अंडर-19ला वन डेच्या मॅचेस असतात, 23लाही असतात आणि सिनियरला पण असतात, पण वन डेची अशी खास टुर्नामेंट कुठली नसते MCने ऑर्गनाईज केलेली. सो आम्ही काय करायचो की ॲज अ सिलेक्टर किंवा इन्व्हिटेशनच्या परफॉर्मन्सवर आम्ही म्हणजे वन डेसाठी टीम काढायचो 60 नावं खेळून आणि त्यांनाच फक्त तो प्रॅक्टिस मिळायची. पण आता याच्यामुळं असं झालं आहे की सगळ्या प्लेयर्सना जवळजवळ 120 ते 125 प्लेयर्स आत्ता ही टुर्नामेंट खेळत आहे. सो ही वन डे टुर्नामेंटलासुद्धा वेगळं टेक्निक लागतं, कारण आता T20चा जमाना आला आहे की फटफट मारा आणि रन्स करा. पण आता इथं थांबावं पण लागतं आहे, थोडंसं सिंगल डबलवर पण कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आहे आणि बॉलिंगला पण थोडा पेशन्स लागतो आहे, कारण नुसतं 4 ओव्हर टाकून जायचं आणि हे करायचं. सो आता 10 ओव्हर टाकावे लागत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं स्किल पण वाढतं आहे, मुलांचं वेगळं स्किल पण लागतं ह्याच्यासाठी वेगळं. आता तू मेन्शन केलंस T20बद्दल, खरं त्याविषयीच मला बोलायचं आहे. तू स्वतः एक बॉलर राहिलास, महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी तू देखील खेळलेला आहेस, पण आता T20 गेम किंवा क्रिकेट हाच स्पेशली गेम फक्त बॅटर्स करताय असं म्हटलं जातं. आजकाल जर तू 10 मुलांना विचारशील की तुला काय करायचं आहे, तर 9 लोक म्हणतील मला बॅटिंग करायची, एखादाच म्हणेल बॉलिंग करायचे. तर त्याचं बॉलर तुझं ह्याच्याकडे कसं पाहतोस तू? नाही, याच्यामध्ये बॉलर्ससाठी काही राहिलेलंच नाही आहे, कारण पहिला फक्त 6 बॉल, नवीन बॉल जो होतो 6 ओव्हर्स, तो फक्त स्विंग होतो बॉल. त्याच्यानंतर मग फक्त तुम्हाला स्किलवर काम करायचं, एक तर यॉर्कर, बाउन्सर किंवा स्लो, हे असे वेगवेगळे व्हरायटी पाहिजे त्याच्यामध्ये आणि एवढंच हे करू शकतो, कारण नंतर बॉल हालत नाही किंवा काहीच होत नाही. फक्त बॉलच्या लाईनमध्ये यायचं आणि मारायचे बॉल. हे आत्ता सध्या T20च्या ह्याच्यात आहे, पण काही करू शकत नाही, त्याला जे रूल्स आहेत ते आहेत सगळं. पण एका दुसऱ्या अंगाने विचार केला, आपण म्हणतो नाण्याच्या 2 बाजू असतात. दुसरी बाजू अशी आहे की स्लो रन आलाय, रिस्टच्या मागणं फिरणं, म्हणजे व्हरायटी खूप आली आहे. म्हणजे रोज बॉलर काहीतरी नकल बॉल आलाय, जो की आपण कधी अगोदर पाहिला नव्हता. स्लो रन एवढा उपयोग केला जात आहे, किंवा आजकाल खरंच बूट ठेवून तुम्ही लोक प्रॅक्टिस करून देता. तर हे सगळं चांगलं झालं असं वाटतंय का? हो, स्किल लेवल तर वाढली आहे, कारण नक्कीच वाढली, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला यॉर्करशिवाय म्हणजे नाहीतर थोडासा जर इकडं तिकडं झाला तर बाउंड्री किंवा सिक्सर जाणारच आहे. सो त्या ह्याच्यामध्ये स्किल पण म्हणजे डेव्हलप करायची फास्ट बॉलरला आत्ता इतकी गरज आहे या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मुलंसुद्धा त्याबरोबर त्या स्किलसाठी पण प्रॅक्टिस करत आहेत की यॉर्करसाठी, बाउन्सरसाठी किंवा स्लो बॉल, वेगवेगळ्या प्रकारचे स्लो बॉल शिकत आहेत मुलंसुद्धा, की फक्त नकल नाही तर अजून बॅक ऑफ द हँड टाकायचा किंवा थोडा त्याच्यावर बोटं हे करायची, फिरवायची, ते त्याच्यामध्ये पण थोडासा स्पीड कमी होतो, वेरी होऊ शकतो. बरं, स्पीड पण कमी झाला पाहिजे, पण एवढा पण नाही की तो थांबून मारेल. सो असं सुद्धा आहे. सो त्या ह्याच्यामध्ये पण बऱ्याच स्किल लेवल आपण आत्ता मुलांना पण सांगतो आहे सगळेजणं. सो आणि मुलंही करत आहेत, म्हणजे त्यांचीसुद्धा शिकायची इच्छा आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. सो ते मुलंसुद्धा अगदी येऊन विचारत आहेत की सर हे कसं करायचं, हे कसे टाकायचे बॉल, आणि त्याप्रमाणे काय बरं, आम्ही पण कोचेस आहोत की आम्ही पण
त्याप्रमाणे त्यांना सांगतोय की सगळ्या गोष्टी आमच्याकडे काही न ठेवता की बाबा हे असं करू सगळं म्हणून मुलंसुद्धा त्याला रिस्पॉन्ड करतायत, चांगलं करतायत. ऑब्व्हियसली मुलांचा रिस्पॉन्स देखील चांगला आहे आणि ज्यावेळेस तुझ्यासारखे स्वतः रणजी ट्रॉफी खेळलेले पेस बॉलर तिथे असतील त्यामुळे फरक नक्कीच पडणार. हो. तर हे होते सचिन आराध्य, जेट सिंथेसिसचे कोच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.